ओके आहे ओके. नमस्कार मंडळी, मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण तिकडून पॅराग्लायडिंग करून खालती आलो आहे. तर या पॅराग्लायडिंगची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आणि माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या कंटिन्यू करूया. मी हिमाचलमध्ये आलो होतो कसोल फिरायला आणि तेव्हा म्हटलं हिमाचलमध्ये आलो आहे तर इकडे पॅराग्लायडिंग तर करायलाच हवी. म्हणून मी कसोलवरून थेट पोहोचलो कुल्लूला. कुल्लूमधल्या डोबी येथे ही राईड केली. लक्षात राहू द्या, कसोलमध्ये पॅराग्लायडिंग नाही आणि कुल्लूमध्ये पॅराग्लायडिंग करण्यासाठी तुम्हाला यावं लागतं डोबीला. तसं मी डोबीला पोचलो. आता पहिला प्रश्न, पॅराग्लायडिंग बुक कसं करायचं. इथे उतरल्यानंतर इकडे बरेच काउंटर असतात. तुम्हाला सर्टिफाईड ट्रेनरकडेच बुकिंग करायचं आहे, म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स विचारा. तिथल्या एका काउंटरवर मी बुकिंग केली, ज्यांना 8 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. लक्षात राहू द्या, इथे बार्गेनिंग करता येते. तुम्हाला 3,500 पर पर्सन सांगण्यात येतं. थोडी बार्गेनिंग करून आम्ही 2,000 पर पर्सन केलं, प्लस 500 रुपये गोप्रो कॅमेरा, जो तुम्हाला त्यांच्याकडून अवेलेबल करून दिला जातो, ज्याने हवेमध्ये तुम्ही स्वतःचा व्हिडिओ शूट करू शकता. दुसरा प्रश्न असा की पॅराग्लायडिंग बुकिंगच्या वेळेस विचारतात हे प्रश्न, घ्यावी लागते ती ही काळजी. तुम्हाला वाटत असेल की कोणीही पॅराग्लायडिंग करू शकत असेल, तर तसं नाही आहे. बुकिंगच्या वेळी तुम्हाला कोणता आजार आहे का हे विचारलं जातं. जर तुम्हाला कोणता आजार असेल, जसं की दमा किंवा इतर, तर पॅराग्लायडिंग करू शकत नाही. वजन खूप कमी किंवा खूप जास्त असेल तरी तुम्ही पॅराग्लायडिंग करू शकत नाही. 15 वर्षाखालील मुलांनाही अलाउड नाही, तर 60 वर्षावरील लोकांनाही ते अलाउड नाही आहे. तुम्ही येथे असलेल्या सर्व इन्स्ट्रक्शन बोर्डवरही वाचू शकता. या प्रश्नानंतर एक फॉर्म दिला जातो, ज्यावर लिहिलेलं असतं की या राईडवेळी काही अपघात झाला तर तुम्ही स्वतःचे जबाबदार स्वतः असाल. यात घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही कुठेही राईड करत असाल तरी असा फॉर्म भरून त्यावर आपले साईन घेतली जाते. या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यानंतर हे तुम्हाला एका जीपमधून पॅराग्लायडिंग पॉईंटवर घेऊन जातात, जो साहजिकच सर्वात उंच पॉईंट असतो आणि इथून दिसणारा नजारा म्हणजे क्या बात. आता वेळ ते ॲक्च्युअल पॅराग्लायडिंग करण्याची. यावेळेस तुम्हाला पॅराशूट बॅग दिली जाते, ज्यामध्ये सर्व सेफ्टी इक्विपमेंट असतात, जे तुम्हाला हवेत सेफ राहायला मदत करतात. तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण पॅक केलं जातं. सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. म्हणून पुन्हा सांगतो, एक्सपिरियन्स ट्रेनर इज मस्ट. मी जिथून बुकिंग केली त्यांची डिटेल्स मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता एक ट्रेनर तुमच्यासोबत या राईडवर तुमच्यासोबत येतात. आता फायनली वेळ आली माझ्या पॅराग्लायडिंगची आणि मी धावत धावत निघालो आणि पोहोचलो थेट आकाशात. ठीक आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय का? दिसायलाच पाहिजे, पैसे दिलेत. आपल्यासोबत प्रो रायडर आहेत, 8 वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांच्यामुळे सगळी माणसं अनुभवी आहेत. तर जेव्हा याल तेव्हा इकडे नक्की या. आणि जर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्येही कळवा. हा नजारा हा वन टाइम लाईफ टाईम अनुभव आहे. तर तुम्ही एकदा याल तेव्हा नक्की हा अनुभव करा. छोटी छोटी गावं, हे तुमचे पाय, खूप सुंदर. हा माझा गोप्रो, ह्याचे पण शूट आपण घेणार आहोत. आणि नदी, होय होय. म्हणून इथे उतरताना फक्त थोडी काळजी घ्या, कारण की तुमच्या पाया बियाला लागू शकतं. पाय एकदम स्ट्रेट ठेवायचं आपल्याला. लँडिंगच्या वेळी एक महत्त्वाचं, जसं ट्रेनर सांगेल तसंच करा, नाहीतर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आरामात आरामात आरामात. आपल्यासोबत विक्की भाऊ आहेत आणि या विक्की भाऊकडे आपल्याला यायचं आहे आणि त्यांच्याकडनं पॅराग्लायडिंग करायची आहे, कारण की स्वस्तात मस्त फक्त विक्की भाई. एनी टाइम वेलकम ब्रो. आणि आपण डोबीमध्ये आहोत. जय महाराष्ट्र. मी यांच्याकडून रिव्हर राफ्टिंगही केली आहे, तुम्हीही करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीशीर वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.